नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर। मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न आपण करत असतो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण परमिट रूम बियर बार सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी आपण एक सिरीज बनवतोय आणि त्या सिरीज मधला हा 5वा भाग आहे। पहिल्या भागामध्ये आपण फोटो सही याबद्दल माहिती घेतली। दुसऱ्या भागामध्ये आपण आधार कार्ड, पॅन कार्ड याबद्दल माहिती घेतली। तिसऱ्या भागामध्ये आपण भागीदारी पत्र याबद्दल माहिती घेतली। चौथ्या भागामध्ये आपण सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट किंवा आणि बँक गॅरंटी याबद्दल विस्तृत माहिती घेतली। आणि आजचा हा 5वा भाग आहे। यामध्ये आपण 7/12चा उतारा आणि 8चा उतारा याबद्दल माहिती बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला खरोखर परमिट रूम बियर बार सुरू करायचा असेल किंवा या व्यवसायाबद्दल माहिती घ्यायची असेल तर मी तुम्हाला विनंती करीन की हा व्हिडिओ डायरेक्ट न बघता तुम्ही हे सर्व व्हिडिओ क्रमवाईज बघा। क्रमवाईज अशासाठी बघा की या क्रमानं आपण व्हिडिओ बनवतोय त्या क्रमानं आपल्याला एक्साईजच्या वेबसाईटवर आपल्याला ती माहिती किंवा ते डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात। त्या वेबसाईटची लिंक बरेच जणांनी मला विचारली, त्यांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली। परंतु ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपली एक्साईजची आपल्याला एक्साईजच्या ज्या वेबसाईटवर हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। 7/12चा उतारा आणि 8चा उतारा। जसं आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे एक माणसाचं ओळखपत्र असतं, तसं त्या जागेचं आणि त्या जागेवर असणाऱ्या बांधकामाचं ओळखपत्र आपल्याला 7/12 आणि 8चा उतारा आहे असं म्हणायला पाहिजे। जसं आपल्याला आधार कार्ड असतं तसं त्या जागेचा ओळख म्हणजे 7/12चा उतारा असतो। मित्रांनो, 7/12चा उतारा तुम्हाला ऑनलाईन पण मिळतो किंवा तुमच्या गावच्या तलाठी ऑफिसमध्ये देखील मिळतो। परंतु काही ठिकाणी त्या जागा सिटी सर्वे एरियामध्ये येतात, म्हणजे त्या जागांचे सिटी सर्वे झालेले असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो 7/12चा उतारा मिळत नाही। त्या ठिकाणी सिटी सर्वेच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड, त्याला प्रॉपर्टी कार्ड म्हटलं जातं, म्हणजे 7/12 निघत नाही तर प्रॉपर्टी कार्ड मिळतं। शहरी भागात जनरली प्रॉपर्टी कार्ड असतं, त्याचा सिटी सर्वे झालेला असतो। प्रॉपर्टी कार्ड आणि 7/12चा उतारा सेमच आहे। दोन्हीवर पण तुमचा गट नंबर किंवा सर्वे नंबर, गट नंबर म्हणजे त्या जसं आपल्याला आधार कार्डला एक नंबर असतो, युनिक नंबर असतो, तसा त्या जागेला देखील एक युनिक नंबर असतो। तो नंबर तुमच्या 7/12वरती किंवा प्रॉपर्टी कार्डवरती असतो, त्याला सर्वे नंबर म्हणतात। जर तुमचं सिटी सर्वे असेल तर त्याला सर्वे नंबर म्हणतात, आणि जर तुमचं ग्रामीण भागामध्ये किंवा सर्वे झाला नसेल अशा ठिकाणी असेल तर तो गट नंबर असतो, तो 7/12 मिळतो। आणि जर तुम्ही शहरी भागात असाल किंवा ग्रामीण भागात देखील बऱ्याच जागांचे सर्वे झालेले असतात आणि त्याचा तुमचा सिटी सर्वेचा उतारा मिळतो। ठीक आहे। तर काही ठिकाणी असे प्रश्न विचारले जातात की आमच्या बिल्डिंगमध्ये आहे, बिल्डिंग आहे आमची, म्हणजे माझा गाळा आहे बिल्डिंगमध्ये किंवा जागा बिल्डिंगमध्ये आहे आणि त्या 7/12चा उतारा किंवा सर्वेचा उतारा हा त्या बिल्डिंगच्या नावाने निघतो। जरी त्या बिल्डिंगच्या नावाने निघत असेल तरी देखील चालतो। काही ठिकाणी तुम्हाला 7/12वर किंवा प्रॉपर्टी कार्डवर मेन नाव त्या बिल्डिंगचं असतं, म्हणजे किंवा त्या जी तुमची सोसायटी असते ते सोसायटीचं नाव असतं, आणि इतर अधिकारामध्ये तुमचं नाव असतं, ते तुमचं नाव तुम्हाला हायलाइट करावं लागतं। आता माझा एक बार सातारमध्ये आहे,
तर ते त्याचा जो उतारा आहे तो उतारा त्या तिथे सोसायटी आहे त्या सोसायटी नावाच्या नावानं निघतो आणि डाव्या साईडला इतर अधिकारात आहे तिथं ते आमचं नाव आहे. मग ते नाव तुम्हाला हायलाईट करावं लागतं. किंवा काही ठिकाणी असं असतं की इतर अधिकारात देखील तुमचं नाव नसतं आणि तो 7/12चा उतारा घेऊन तुम्हाला मग तुमचं खरेदी पत्र ते तिथं द्यावं लागतं. किंवा जर तुम्ही ती भाड्यानं जागा घेणार असाल तर तो 7/12चा उतारा, त्याचं मूळ मालकाचं खरेदी पत्र आणि तुमचा भाडे करार हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. भाडे कराराचा व्हिडिओ आपण पुढच्या नेक्स्ट जो असेल 6वा त्यामध्ये भाडे करार कसा करावा त्यामध्ये काय पॉईंट आहे ते बघणार आहोत. परंतु आपण या ठिकाणी बघतोय आता 7/12चा उतारा आणि 8चा उतारा. तर 7/12चा उतारा हा गरजेचाच असतो. काही जण म्हणतात 7/12 निघत नाही, तर तसं नसतंच. जर जागा असेल तर 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड हे असतंच. ठीक आहे. माझ्या मते 7/12चा उतारा आणि 8चा उतारा ह्यामध्ये सांगण्यासारखं फारसं नाहीये. परंतु ज्या काही शंका ह्याच्यापूर्वी मला विचारल्या गेल्यात 7/12च्या उताराबद्दल त्या मी या ठिकाणी सांगतोय. 7/12चा उतारा असतो किंवा प्रॉपर्टी कार्ड असतं, दोन्ही असतं असं नाहीये. दोन्हीपैकी एक काही देखील असतं. प्रॉपर्टी कार्ड असतं किंवा 7/12चा उतारा असतो. या ठिकाणी असं पण विचारलं जातं की 7/12 माझ्या नावानं आहे, मला सॉल्व्हन्सी काढायची, त्याच 7/12वरती सॉल्व्हन्सी काढू शकतो का? हो, तर काढू शकता, काय अडचण नाहीये. किंवा त्याच प्रॉपर्टी कार्डवरती मी सॉल्व्हन्सी काढणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी बार काढणार आहे त्याच प्रॉपर्टीवरती मी सॉल्व्हन्सी किंवा ऐपत प्रमाणपत्र काढणार आहे. हा मला जस्ट काल परवा फोन आला होता. त्यांना अशी शंका होती की त्यांची जागा आहे स्वतःची, तिथं बांधकाम आहे, आता ते बारच्या प्रोसेसला लागलेले आहेत, तर त्याच 7/12चं व्हॅल्युएशन करून त्याच 7/12चं वरती त्यांना सॉल्व्हन्सी काढायची होती. तर ते शक्य आहे का? तर शक्य आहे, चालतं, काही अडचण येत नाही. ठीक आहे. ती जागा तुमच्या नावानं आहे, 7/12 तुमच्या नावानं आहे, तर त्या जागेवरती तुम्ही ती जागा तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करून त्याचं तुम्ही सॉल्व्हन्सी किंवा ऐपत प्रमाणपत्र काढू शकता. तर हा छोटासाच व्हिडिओ होणार आहे. 7/12चा उतारा यामध्ये सांगण्यासारखं एवढंच आहे की 7/12चा उतारा असतो किंवा प्रॉपर्टी कार्ड असतं. 7/12चा उतारा तुम्हाला तलाठी ऑफिसमधून मिळतो आणि प्रॉपर्टी कार्ड असेल ते सिटी सर्वे जे सर्वे ऑफिस असतं, जिथं मोजणीचं ऑफिस पण त्याला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी जागांची मोजणी वगैरे होती त्या ठिकाणी अर्ज करतो आपण, त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रॉपर्टी कार्डचा उतारा मिळतो. याशिवाय जर तो उतारा सोसायटीच्या नावानं असेल तर इतर अधिकारात तुमचं नाव असतं, ते तुम्हाला हायलाईट करावं लागतं. किंवा जर सोसायटीच्या नावानं तुमची ती प्रॉपर्टी असेल, म्हणजे एखादा गाळा तुमचा असेल एखाद्या सोसायटीमध्ये आणि तुमचं नाव तिथं लागत नसेल किंवा कुणाचंच नाव लागलं नसेल, सोसायटीच्याच नावानं 7/12 असेल, तर तुम्हाला ते खरेदी खत त्या ठिकाणी सादर करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण 8चा उतारा. 8चा उतारा म्हणजे त्या जसं 7/12चा उतारा त्या जागेचं ओळखपत्र आहे, तसं 8चा उतारा त्या जागेवरच्या घराचं ओळखपत्र आहे. 7/12चा उतारा दिला म्हणजे तो फक्त आणि फक्त त्या जागेचा उतारा असतो. 8चा उतारा त्या जागेवर असणाऱ्या घराचं ओळखपत्र आहे. घर किंवा प्रॉपर्टी किंवा जे काही तुमचा गाळा असेल किंवा जे काही तुमचं त्या ठिकाणी तुम्ही बांधकाम केलं असेल किंवा करणार असाल त्याचा ओळखपत्र म्हणजे 8चा उतारा. 8चा उतारा हा तुम्हाला ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला 8चा उतारा मिळतो. या 8च्या उतार्यावरती मालकाचं नाव, घरपट्टी, पाणीपट्टी, सामूहिक वीज बिल म्हणजे जी वीज आपल्याला रस्त्यावरती वगैरे लावली जाते तर ती वीजचं बिल ती ग्रामपंचायत किंवा नगरपालिका भरत असते आणि हे भरताना ती त्या प्रत्येकाकडून ती चार्ज करत असते. तुम्ही जर 8चा उतारा नीट बघितला तर त्याच्यावरती घरपट्टी, पाणीपट्टी, आता पाणीपट्टी वेगळी भरली जाते, शिवाय 8च्या उतार्यावरती वेगळी घेतली जाते. जे सार्वजनिक पाणी वापरलं जातं, जिथं पाणपोया असतात किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका काही ठिकाणी टँकरनं पाणी देत असते, याची सगळ्यांची मिळून पाणीपट्टी प्रत्येकावरती चार्ज केली जाते.
सेम लाईट बिल जे आपले स्ट्रीट लाईट असतात, सार्वजनिक ठिकाणी लाईट लावल्या जातात, या ठिकाणचं जे वीज बिल आहे हे ते नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, हे भरत असते. आणि ह्याचं बिल सर्वांच्याकडून एकत्रित असं सामुदायिकरित्या घेतलं जातं. असा 8चा उतारा असतो. हा 8चा उतारा म्हणजे त्या तुमच्या जागेवर असणाऱ्या घराचं ओळखपत्र आहे. कशाला? त्या जागेचं ओळखपत्र म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड, आणि त्या जागेवर असणाऱ्या घराचं ओळखपत्र म्हणजे 8चा उतारा. आजकाल बऱ्याच ठिकाणी 8चे उतारे पण ऑनलाईन झाले आहेत आणि तसे मिळतात. त्यासाठी आपल्याला दरवर्षी घरपट्टी पाणीपट्टी भरावी लागते. घरपट्टी पाणीपट्टी भरली नाही आपण वार्षिक, तर कदाचित तुम्हाला 7/12चा उतारा ते देत नाहीत. आधी घरपट्टी पाणीपट्टी भरली का त्याची पावती दाखवा, किंवा तिथे एक विभाग असतो तिथून त्याची सही आणा म्हणतात त्या ऍप्लिकेशनवर, आणि मग ती जर भरली असेल तर तुम्हाला तो त्वरित 1 दिवसामध्ये, ऑनलाईन असेल तर लगेच 8चा उतारा मिळू शकतो. ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये जो 5वा व्हिडिओ आहे, 5वा पॉईंट आहे 7/12चा उतारा, 8चा उतारा, यामध्ये सांगण्यासारखं काही नाहीये. तेच जे आता मी सांगितलं ते 7/12चा उतारा, 8चा उतारा. परंतु एक आहे, आपल्याला हा फ्रेश लागतो. साधारण 3 महिन्याच्या आतील 7/12चा उतारा आणि 8चा उतारा असावा. उगीच जुना पाना वर्ष झालाय तो काढला नाही असं नसावं. 7/12चा उतारा आणि 8चा उतारा आपल्याला साधारण 3 महिन्याच्या आतील असावा, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन अडचण येणार नाही. ठीक आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.